इगतपुरी तालुक्यातील कळसुबाई मित्र मंडळाच्या गिर्यारोहकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं व शौर्यानं पावन झालेल्या सह्याद्रीच्या कुशीतील ऐतिहासिक उंबरखिंडीत जाऊन छत्रपती शिवाजी महाराज, भगवान गौतम बुद्ध, पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन केलं। तसंच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील शहीदांना विनम्र अभिवादन करून भारत माता की जय, राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांचा व जय महाराष्ट्राचा जयघोष करीत महाराष्ट्र दिन, भगवान गौतम बुद्ध यांची 2588वी जयंती, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची 300वी जयंती साजरी करण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, हर हर महादेव, हर हर महादेव, गौतम बुद्ध की जय, गौतम बुद्ध की जय, भगवान अहिल्याबाई होळकर की जय, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर की जय, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर की जय, दिनाच्या महाराष्ट्र दिनाच्या महाराष्ट्र जय जिजाऊ, जय शिवराय, हर हर महादेव, हर हर महादेव, महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा जय जय, महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा, काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी। तसंच जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवार्थ जागतिक कामगार दिन साजरा करण्यात आला। रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील उंबरखिंड हे एक ऐतिहासिक ठिकाण असून 2 फेब्रुवारी 1661 रोजी छत्रपती शिवाजी महाराज व नेताजी पालकर यांनी अवघे 2 ते 3 हजार मावळे घेऊन जिथं मुघल सरदार करतलब खान व स्त्री सरदार रायबागांसह त्यांच्या 30,000 फौजेचा गनिमी काव्यानं दारुण पराभव केला होता। ती ऐतिहासिक उंबरखिंड रणांगण म्हणून ओळखली जाते। अशा ऐतिहासिक स्थळी कळसुबाई मित्रमंडळानं महाराष्ट्र दिनानिमित्त आपल्या पूर्वजांचा धार्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक शौर्याचा वारसा जतन करण्याच्या उद्देशानं उंबरखिंडीत विविध उपक्रम राबवून जनजागृती केली। या उपक्रमात कळसुबाई मित्रमंडळाचे अध्यक्ष भगीरथ मराडे, आत्माराम मते, डॉक्टर महेंद्र आडोळे, गोकुळ चव्हाण, चेतन जोशी, प्रवीण भटाटे, निलेश पवार, सुरेश चव्हाण, लक्ष्मण जोशी, नामदेव जोशी, पुष्कर पवार यासह गिर्यारोहक सहभागी झाले होते। आम्ही कळसुबाई मित्रमंडळाच्या वतीने रायगड जिल्ह्यातील उंबरखिंड ही इतिहासामध्ये अशी गाजलेली खिंड आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही उंबरखिंड, या उंबरखिंडीचा इतिहास असा आहे का 2 फेब्रुवारी 1661 रोजी कातलब खान, मोगलांचा सरदार कातलब खान तसेच रायबागन ह्या 30,000 फौजेनिशी स्वराज्यावर चाल करून आले होते। कोकणात उतरत असताना छत्रपती शिवाजी महाराज आणि नेताजी पालकर या दोघांनी ही 15 किलोमीटरची असलेली उंबरखिंड, ह्या खिंडीमध्ये या 30,000 फौजेची गनिमी काव्याने त्यांची कोंडी केली आणि अवघ्या काही तासामध्ये या 30,000 फौजेचा धुव्वा उडावला आणि कातलब खान आणि त्याच्या 30,000 फौजेला येथे शरणागती पत्करावी लागली। अशा ह्या ऐतिहासिक स्थळी आम्ही कळसुबाई मित्रमंडळाचे सर्व गिर्यारोहक आज महाराष्ट्र दिनानिमित्त ह्या खिंडीमध्ये आलेलो आहोत। ह्या निमित्त आज गौतम बुद्ध आणि अहिल्याबाई होळकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त भावपूर्ण आदरांजली आणि विनम्र अभिवादन कळसुबाई मित्रमंडळाच्या वतीने करतो। तसंच महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। राजू देवळेकर, न्यूज 7 मराठी, इगतपुरी।